बंधुभावाला पोचलं, अनेक महिलांचं शोषण त्या ठिकाणी झालं, हेही तेवढं सत्य आहे. आणि सरकारनेच हे मंदिर बांधायला तिथं विकासासाठी पैसे दिलेले आहेत, त्यामुळे सरकारच याला दोषी आहे हे याच्यातून स्पष्ट होते आहे. त्यामुळे फक्त अशोक खरातच नाही तर राज्यातलं सरकारही याला दोषी आहे असं म्हणता येईल. उबाटा गट जे आहे ते काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा प्रकारचे वक्तव्य आहे जे नवनाथ बन भाजपचे प्रवक्ते त्यांनी केलेलं आहे आणि सुपारी जी आहे तर संजय राऊतांनी घेतलेली असं एक त्यांची प्रतिक्रिया. असं कुठल्याही प्रक्रिया आमच्याकडे चाललेली नाही आहे, त्याच्यामुळे हे खोटे आरोप आहेत. भाऊ, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडलेला आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, भाजीपाला असेल किंवा फळं असतील. काय मागणी राहील लवकरात लवकर पंचनामे? बघा, हे सरकार थोतांड आहे. या सरकारने अनेकदा शेतकऱ्याला फसवलेलं आहे. गेल्या वर्षीचंही अवकाळी पावसाची मदत अजून दिलेली नाही. आता मधल्या काळात 2 महिन्याच्या पहिले झालं, बजेट अधिवेशनाच्या पहिले त्याची मदत दिलेली नाही. पुन्हा शेतकरी उभा व्हायला गेला, पुन्हा आता अवकाळी पाऊस आला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. सरकारने मागचं मधल्या काळातलं आणि हे सगळं मिळून मोठी मदत शेतकऱ्यांना केली पाहिजे, शेतकऱ्याला उभं केलं पाहिजे. नाहीतर हे शेतकरी विरोधी भाजप आहे हे महाराष्ट्रातला शेतकरी यांना ओळखून जाईल आणि त्याचे परिणाम सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना भोगावं लागतील. ही भूमिका आमची आहे. आहेच ना, कारण की तिथं शेतकऱ्यांपेक्षा अशा बोगस माणसांना आणि मुठभर व्यापाऱ्यांना कशी मदत करता येईल याचा प्रयत्न झाला. ज्यावेळेस आमचा कांदा निघतो, महाराष्ट्रातला कांदा निघतो, कारण की आज देशामध्ये कांदा उत्पादन जे होतं त्याच्यातलं 60% उत्पादन फक्त महाराष्ट्रात होतं आणि त्याच्यामध्ये नाशिक भाग हा सगळ्यात मोठा आहे.